कसे आहात सगळेजण? पाहताना व्हिडिओ, वाचता काही, समजतं काही? आपण गेल्या लेक्चरमध्ये ओपॅम्प म्हणजे काय, ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम काय असते त्याचा अभ्यास केला. ओपॅम्पची ब्लॉक डायग्राम परीक्षेला 4 ते 6 मार्कांना विचारली जाते, म्हणून ती ब्लॉक डायग्राम सोपी आहे, फार कठीण नाही. ओपॅम्पच्या ब्लॉक डायग्राममध्ये जे वेगवेगळे विभाग असतात ते विभाग दाखवायचे. आपण पहा, फर्स्ट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, सेकंड डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, इमिटर, फॉलोअर, डीसी लेवल शिफ्टर, आउटपुट स्टेज. पहिल्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला कॉन्स्टंट करंट सोर्सचं इनपुट दिलेलं असतं. ही ब्लॉक डायग्राम 2 ते 3 मार्क्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे, त्याचं जे वर्णन आपण करतो त्याला 2 ते 3 मार्क्स, असं 4 ते 6 मार्कांचा हा टॉपिक आहे. असाच एक 4 ते 6 मार्कांचा जे टॉपिक आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे तुमचा कॅरेक्टरिस्टिक, ओपॅम्पचे आदर्श गुणधर्म, आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प. हा टॉपिक परीक्षेला 3 किंवा 4 मार्कांसाठी विचारला जातो. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करता त्यावेळेस कोणता ओपॅम्प चांगला, कोणता ओपॅम्प निवडायचा, हा प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर येतो त्यावेळेस तुम्हाला ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक आणि पॅरामीटर माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून आता आपण ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास करूया. ओपॅम्पचे 3 मार्कांसाठी जर हा प्रश्न विचारला असेल की स्टेट व्हेरियस आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प, देन यू हॅव टू स्टेट 6 points. If same question is asked for 4 marks, then you have to state 8 points. लक्षात घ्या. म्हणून मुद्दाम मी या ठिकाणी 8 पॉईंट्स दाखवलेले आहेत. पहिला जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो आहे त्याचा इनपुट इम्पेडन्स. व्हॉट इज इनपुट इम्पेडन्स? इट इज द इम्पेडन्स लुक इन टू द इनपुट टर्मिनल ऑफ ओपॅम्प. हा ओपॅम्प आहे, या ओपॅम्पच्या ह्या इनपुट टोकांमध्ये जो असलेला इम्पेडन्स असेल त्याला इनपुट इम्पेडन्स असं म्हणतात. इथे इम्पेडन्स हा शब्द मी वापरलेला आहे, रेजिस्टन्स नाही, लक्षात घ्या. रेजिस्टन्स इज द प्युअर ओहमिक रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा प्युअर ओहमिक रेजिस्टन्स असतो. इथं आपण जो शब्द वापरला आहे तो कोणता आहे? इम्पेडन्स. इम्पेडन्स मे कन्सिस्ट ऑफ रेजिस्टन्स, XC, that is capacitive reactance, or XL, that is your inductive reactance. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल किंवा रेजिस्टन्स असेल, याचं जे कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? इम्पेडन्स. गुड. तर इनपुट इम्पेडन्स ऑफ ओपॅम्प इज इनफायनाईट. लक्षात घ्या, ओपॅम्पचा इनपुट इम्पेडन्स हा इनफायनाईट असतो. इम्पेडन्स इज डिनोटेड बाय लेटर Z. Therefore, Zin is infinite. What is Zin? Mathematically, we can say that input impedance Zin is equal to input voltage upon input current, Vin upon In. Okay. हा किती असतो? इन्फायनाईट. ॲक्च्युली तो इन्फायनाईट असावा अशी अपेक्षा असते, पण प्रॅक्टिकली तो इन्फायनाईट नसून खूप जास्त असतो. किती असतो? तर 20 मेगा ओहम किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ओपॅम्पची ती आहे आउटपुट इम्पेडन्स. इनपुट इम्पेडन्स इन्फायनाईट, आउटपुट इम्पेडन्स एक्झॅक्ट अपोजिट 0. इनपुट इम्पेडन्स इन्फायनाईट लक्षात घ्या, आउटपुट इम्पेडन्स 0. हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये विचारले जातात. स्टेट ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक किंवा मॅच द पेअर किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स, अशासाठी ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. त्यामुळे थोडंसं सिरियसली ह्या टॉपिककडे लक्ष द्या. इनपुट इम्पेडन्स ऑफ ओपॅम्प इज इन्फायनाईट, आउटपुट इम्पेडन्स इज 0. म्हणजे त्याच्या आउटपुट टोकांमध्ये जे आउटपुट टोक, समजा हे आउटपुट टोक आहे, आउटपुट टोक आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हा जो इम्पेडन्स असेल तो किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. म्हणजे सगळीची सगळी पॉवर जी आहे ती लोडला डिलिव्हर झाली पाहिजे. इनपुट इम्पेडन्स इन्फायनाईट का पाहिजे? जेणेकरून
ओपॅम्पने सोर्स पासून कुठलाही करंट घेता कामा नये. लक्षात घ्या, इनपुट इम्पेडन्स जर कमी असेल तर ओपॅम्प काय करेल, त्या सोर्स पासून काही ते करंट घेऊन टाकेल, बरोबर ना. त्यामुळे आउटपुट कमी होईल. ते होऊ नये म्हणून ओपॅम्पचा इनपुट इम्पेडन्स हा खूप जास्त असतो. आयडियली इट इज इन्फायनाईट. ओपॅम्पचा आउटपुट इम्पेडन्स 0 असतो, आयडियली 0 असतो. तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे तुमचा ओपन लूप गेन. व्हॉट इज ओपन लूप गेन? ओपन लूप गेन मीन्स voltage gain. Actually we are discussing here about the voltage gain. Therefore A for gain, V for voltage gain, output voltage upon input voltage. हे जे इनपुट व्होल्टेज आहे इट इज द डिफरन्स ऑफ बोथ. आपल्याला माहिती आहे की ओपॅम्प हा डिफरन्शियल एम्प्लिफायर आहे, त्यामुळे त्या दोघांचा जो डिफरन्स असतो त्याला आपण व्ही इन म्हणूया. आउटपुट व्होल्टेज VO अपॉन व्ही इन इज युअर voltage gain. This is open loop gain. Why it is known as open loop gain? याला ओपन लूप गेन का म्हणायचं? कारण इथं आउटपुट आणि इनपुट मध्ये कुठल्याही प्रकारची फीडबॅक वापरलेली नाही. देर इज नो एनी फीडबॅक बिटवीन आउटपुट अँड इनपुट. वी नो फीडबॅक. व्हॉट इज फीडबॅक? Feedback is the process in which part of output is again feedback to the input to control the gain. We have discussed all these things in 11th standard. आपण 11वीत फीडबॅक एम्प्लिफायर शिकताना हे पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीडबॅक वापरलेली नाही. विदाऊट फीडबॅक ओपॅम्पची गेन जी असते त्या गेनला ओपन लूप गेन असं म्हणायचं. आणि ते गेन किती असते? तर ती गेन असते इन्फायनाईट. लक्षात घ्या, ओपन लूप गेन ऑफ ओपॅम्प इज इन्फायनाईट. इन्फायनाईट म्हणजे कसं? अनंत. अनंत म्हणजे काय? विदाऊट इनपुट इट प्रोड्यूस आउटपुट. लक्षात घ्या, म्हणजे इनपुट हा आउटपुट पेक्षा खूप 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 कमी असतो. लक्षात घ्या, इनपुट क्वांटिटी इज व्हेरी 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 लेस दॅन द आउटपुट. म्हणजेच तिथं आउटपुट वाढवून जे मिळतं ते खूप जास्त असतं. ओपन लूप गेन ओपॅम्पची खूप जास्त असते. म्हणून ओपॅम्प प्रॅक्टिकली वापरताना ओपन लूपमध्ये वापरत नाही. आम्ही आता पुढचा एक टॉपिक तुमचा सुरू करतो, समजून घ्या. व्हाय फीडबॅक इज नेसेसरी इन ओपॅम्प. ओपॅम्पमध्ये फीडबॅकची आवश्यकता का भासते? फीडबॅकची आवश्यकता ही जी ओपॅम्पची एवढी जास्त गेन आहे तिला कंट्रोल करण्यासाठी, टू कंट्रोल द गेन ऑफ ओपॅम्प वी नीड फीडबॅक. व्हाय? बिकॉज ओपन लूप गेन ऑफ ओपॅम्प इज व्हेरी व्हेरी हाय. गॉट इट? थर्ड important characteristic of op-amp is open loop gain and it is infinite. Okay. Fourth characteristic, infinite bandwidth. What is bandwidth? आपण 11वीत बँडविड्थची व्याख्या करताना पाहिलं होतं. बँडविड्थ is nothing but the range of frequency over which gain of amplifier is about 70.7% of its maximum value. It is the range of frequency. Suppose any amplifier produce gain 70.7% of its maximum value. Maximum value suppose 100 and it is producing 70.7% at F1. Again it is producing the 70.7% or more than that up to F2. Then the frequency F1 to F2. This is the range. This range is known as what? Its bandwidth. आपण 11वीत पाहिलेलं आहे की फ्रिक्वेन्सीची अशी मर्यादा की ज्यावेळेस ॲम्प्लिफायरची गेन त्याच्या कमाल किमतीच्या 70.7% किंवा त्यापेक्षा जास्त असते. इथं पहा, इन्फायनाईट बँडविड्थ म्हणजे ओपॅम्पची बँडविड्थ खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की अगदी तो 0 हर्ट्झपासून गेन वाढवून देतो आणि ही गेन जी आहे ते त्याच्या कमाल किमतीच्या 70.7% पेक्षा जास्त असते. म्हणजे त्याची जी बँडविड्थ आहे ती खूप जास्त असते. दिस इज अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इन्फायनाईट बँडविड्थ, डेल एफ इज इक्वल टू इन्फायनाईट. पाचवी जी क्वांटिटी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे ते तुम्हाला माहिती आहे, कॉमन मोड रिजेक्शन रेशो.
हे तुम्हाला माहिती आहे CMRR. व्हॉट इज CMRR? वी हॅव ऑलरेडी डिफाईन इट. तुम्हाला CMRR माहिती पाहिजे. इट इज द रेशो ऑफ व्हॉट? टेल मी. इट इज द रेशो ऑफ डिफरन्शियल मोड गेन टू द कॉमन मोड गेन. डिफरन्शियल मोड गेन आणि कॉमन मोड गेन यांच्या गुणोत्तराला आपण CMRR असं म्हणतो. यामुळे काय होतं? आजूबाजूचे नको असलेले अनवॉन्टेड जे काही नॉईज असतील, हे नॉईज रिजेक्ट करण्याची क्षमता त्या ओपॅम्पची वाढते. याचसाठी आपण तिथं डिफरन्शियल ॲम्प्लिफायर वापरलेले. लक्षात घ्या. वाय वी आर युझिंग डिफरन्शियल ॲम्प्लिफायर इन ओपॅम्प? टू इन्क्रीज इट्स CMRR, टू रिजेक्ट द अनवॉन्टेड नॉईज सिग्नल. आणि हा आयडियल ओपॅम्पसाठी किती असतो? इन्फायनाईट असतो. बरोबर आहे ना. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा CMRR हा इन्फायनाईट, ॲक्च्युली तो खूप जास्त असतो. 6, 7 and 8 हे जे 3 पॉईंट्स आहेत हे मुद्दाम मी ॲड केलेले आहेत. काही क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात. 4 मार्कांसाठी प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला 8 पॉईंट लिहायचे असतात. म्हणून आपण हे 3, 6वा, 7वा आणि 8वा पॉईंट नंबर 6, 7, 8 आर ॲडेड इन द लिस्ट. या लिस्टमध्ये आपण ते ॲड केलेले आहेत. व्हॉट इज इनपुट बायस करंट? आपण इनपुट बायस करंट काय असतं, इनपुट ऑफसेट करंट काय असतं किंवा इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय असतं हे त्याच्या पॅरामीटरमध्ये शिकणार आहोत. राईट नो, यू ओनली नोट दॅट इनपुट बायस करंट ऑफ आयडियल ओपॅम्प इज 0. लक्षात घ्या. ओपॅम्पचा इनपुट बायस करंट किती असतो? 0 असतो. इनपुट ऑफसेट करंट of op-amp is 0, and last one is input offset voltage of op-amp is 0. हे 8 पॉइंट तुम्हाला अगदी तोंडपाठ झाले पाहिजेत. कोणीही विचारलं की सांग ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक सांग, यू मस्ट नो व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यू मस्ट टेल इनपुट इम्पेडन्स इन्फायनाईट, output impedance 0, open loop gain infinite, bandwidth infinite, CMRR infinite, input bias current 0, input offset current 0, input offset voltage 0. हे जे 8 पॉइंट्स आहेत हे तुम्हाला सांगता आले पाहिजेत, कारण याच्यावरती 100% तुम्हाला 3 ते 4 मार्क्स परीक्षेला विचारले जातात. गाईज लक्षात घ्या, आपल्याला 4 मार्क्स करून पुढे जायचं आहे. चॅप्टर नंबर 1 ओपॅम्प आणि चॅप्टर नंबर 2 जे आपण शिकणार आहोत टायमर, हे 2 चॅप्टर जरी तुम्ही केले तरी तुम्हाला जवळपास 50 ते 54 मार्कांचा पेपर. येस, आय एम टेलिंग अबाउट द बोर्ड पेपर. येस, 50 ते 54 मार्काचं बोर्ड पेपरचा सिलेबस तुमचा कव्हर होतो. म्हणून तुम्ही हे 2 चॅप्टर अतिशय सिरियसली करायचे आहेत. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचे आहेत. मी जे सांगतोय ते पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा. ते ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुमच्या जुन्या 12वीच्या मित्रांकडे पुस्तकं असतील तर पुस्तकं घ्या. त्यातनं तुम्ही काहीतरी वाचत राहा आणि आपला व्हिडिओ तो कंटिन्यूस तुम्हाला केव्हाही रन करता येतो ना. मग आपण आताच्या लेक्चरमध्ये ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले. कोणतेही 8 कॅरेक्टरिस्टिक पाहिले आपण. इनपुट इम्पेडन्स, आउटपुट इम्पेडन्स, ओपन लूप गेन, बँडविड्थ, CMRR, इनपुट बायस करंट, इनपुट ऑफसेट करंट, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. प्रत्येकाचे कोणती क्वांटिटी कोणतं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते किती असतं तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इनपुट इम्पेडन्स इन्फायनाईट, आउटपुट इम्पेडन्स 0, ओपन लूप गेन yes infinite, bandwidth infinite, CMRR infinite, input bias current 0, input offset current 0, and finally input offset voltage is also 0. याच्यावरती याला थोडंसं लक्षात घ्या. हे सगळे मुद्दे तुमच्या डोक्यात जाऊ द्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॅरामीटर पाहूया. पहा, इथं मी कॅरेक्टरिस्टिक सांगितले. हे जर तुम्हाला समजलं असेल तर पॅरामीटर
तुम्हाला लवकर समजतील. पॅरामीटर एकदम सोपे